पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिटकवला जात असे. घरातील आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे. जिवती ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे. जिवतीची पूजा ही प्रामुख्याने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी केली जाते. श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी माता आपल्या संततीच्या कल्याणासाठी हे व्रत मनोभावे पाळतात. तसेच श्रावणी शुक्रवारी सुहासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू देण्याची आणि वाण म्हणून चणामूग देण्याची प्रथा आहे. तसेच जिवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा मंत्र म्हटला जातो. तसेच जिवतीची पूजा करून झाल्यानंतर लहान मुलांना पाठावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर जिवतीच्या प्रतिमेत बालकाचे घरातील संकटांपासून रक्षण करणारे नरसिंह, बाहेरील तसेच मैदानातील संकटांपासून रक्षण करणारे श्रीकृष्ण, आरोग्य व दीर्घायुष्य देणारी जिवंतिका देवी, तसेच उत्तम बुद्धिमत्ता व ज्ञान देणारे बुध बृहस्पती, एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीकडे आपल्या अपत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजेच जिवती पूजन.